विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी गंगाधर हंडे आणि आपल्या सर्वांचे या आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मार्फत बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण उत्तरासहित पाहणार आहोत। तर मित्रांनो, या चॅनलवर आपण सराव प्रश्नपत्रिका 1 ते 10 अपलोड करणार आहोत। या पूर्वी अपलोड केलेल्या प्रश्नपत्रिकेची प्लेलिस्ट आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर आता आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 उत्तरासह आपण पाहूया। त्यामधील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। हा प्रश्न 3 गुणांचा असेल। यामध्ये 3 विधाने विचारली जातील। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। यासाठी पर्याय अ, हस्तकौशल्याच्या वस्तू, ब, खेळणी, क, खाद्यवस्तू आणि ड, पर्यटन तिकिटे। तर यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड, पर्यटन तिकिटे। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली। यासाठी पर्याय अ, ग्रीस, ब, रोम, क, भारत आणि ड, चीन। तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, ग्रीस। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंब ही ज्ञानाची आणि माहितीची भंडारघरे असतात। तर त्यासाठी पर्याय अ, अभिलेखागारे, ब, ग्रंथालय, क, संग्रहालय आणि ड, सूची वाङ्मय। तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ग्रंथालय। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। हा प्रश्न 3 गुणांचा असेल। त्यापैकी पहिला जो गट आहे त्यामध्ये 1 महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, 2 बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, 3 अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ़ आणि 4 जिवाजी विद्यापीठ ग्वालियर। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 लोणार सरोवर, 2 जायकवाडी थंड हवेचे ठिकाण, 3 घारापुरी लेणी आणि 4 जंतर मंतर वेधशाळा। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 2 जायकवाडी थंड हवेचे ठिकाण। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणत्याही 2 कृती आपणास करायची आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। यामध्ये पहिली जी कृती आहे ते म्हणजे प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले। त्यासाठी पर्याय 1 मुष्टियुद्ध, 2 धावणे, 3 कुस्ती आणि 4 थाळीफेक। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया। दुसरे संकल्पना चित्र आहे नैमित्तिक पर्यटनाची कारणे। तर त्यामध्ये 1 औद्योगिक मेळावे, 2 पुस्तक प्रदर्शनी फिल्म फेस्टिवल आणि 4 साहित्य संमेलने। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू। तिसरे संकल्पना चित्र आहे कोशांचे प्रकार। त्यामध्ये पहिला आहे सूची वाङ्मय, दुसरा आहे शब्दकोश, तिसरा आहे विश्वकोश आणि चौथा जो कोशांचा प्रकार आहे तो म्हणजे कोश सदृश्य वाङ्मय। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा। कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। त्यापैकी पहिली जी टिप आहे ती म्हणजे अभिलेखागार। तर याचे उत्तर असे असेल त्यामध्ये 1 प्राचीन दस्तावेज ग्रंथ अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखागार होय। त्यानंतर 2 जे दस्तावेज संग्रहालय वा ग्रंथालय याच्याकडून प्रदर्शित केले जात नाही परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारामध्ये केले जाते। त्यानंतर 3 हे दस्तावेज शासनाला, संशोधकाला आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात। त्यानंतर 4 तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते
आणि चौथे जे मुद्दा आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ती कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे पर्यटन. तर याचे उत्तर 1. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे पर्यटन होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. त्यानंतर 2. पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचा हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. त्यानंतर 3. आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधामुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले. 20व्या शतकात तर पर्यटनाकडे आधुनिक उद्योग म्हणून पाहिले जाते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे देशी खेळ. तिसरी टीप देशी खेळ. तर याचे उत्तर 1. ज्या खेळाचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात. त्यानंतर 2. देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत. जे खेळ बसून कोठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात, तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात. त्यानंतर 3. बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी खेळ. तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ आहेत. त्यानंतर 4. देशी खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात. त्यामध्ये फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलाच्या बरोबरीने सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात. त्यानंतर प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत? हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर याचे उत्तर 1. 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. 2. सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्यानंतर 3. निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. त्यानंतर 4. मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रदर्शन दरम्यान करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. तर याचे उत्तर 1. जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे. त्यानंतर 2. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आले आहे. त्यानंतर 3. अभ्यास, व्यवसाय, चित्रपटाचे चित्रीकरण यासारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात. त्यानंतर 4. खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशाने लोक जगभर हिंडत असतात. यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे इतिहासाच्या साधनाचे आपण जतन केले पाहिजे. तर याचे उत्तर 1. इतिहासाच्या साधनाच्या आधारेच वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जातो. त्यानंतर 2. या साधनाचा अन्वयार्थ लावूनच ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला जातो. त्यानंतर 3. ऐतिहासिक साधनाचा अभ्यास करूनच तत्कालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची आपणास कल्पना येऊ शकते. आणि 4. या साधनाच्या आधारे देशाची वैज्ञानिक प्रगती, आर्थिक प्रगती कळू शकते. इतिहासाची साधने हा देशाचा
ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याचे आपण जतन केले पाहिजे. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. तर याचे उत्तर 1. मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. त्यानंतर 2. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. त्यानंतर 3. 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. त्यानंतर 4. आपल्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले. त्यांच्या हॉकीतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे दिलेल्या उताराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. हा जो उतार आहे या उतारावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे कोशावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो. तर याचं उत्तर आहे की कोशावर राष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्य व आदर्श, तत्वज्ञान आणि परंपरा या घटकाचा प्रभाव कोशावर पडतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास आणि कोश यात कोणत्या बाबतीत समानता आहे. तर याचे उत्तर इतिहास आणि कोश या दोन्हीमध्ये वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. या विधानामागील कारणे स्पष्ट करा. तर त्याचे उत्तर 1. जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान समाजाच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश निर्मितीची एक प्रेरणा असते. त्यानंतर 2. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार हे ध्येय मानून कोशकार कोश तयार करीत असतात. त्यानंतर 3. त्यामुळे समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा याचा आविष्कार कोश रचनेत पाहावयास मिळतो. त्यानंतर 4. कोशाद्वारे राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचाही प्रयत्न होत असतो. म्हणून कोश म्हणजे केवळ ग्रंथ न राहता ते समाजाचे मानचिन्ह समजले जाते. त्यानंतर प्रश्न 5 जो आहे तो म्हणजे पुढील विधानाची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा असेल. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळावर विपुल लेखन केले जाते. त्यामध्ये 1. खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळाविषयी कोश लिहिले जात आहेत. त्यानंतर 2. व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर 3. खेळावर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडा मासिके पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रामध्ये 1 वा 2 संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठीच राखून ठेवलेली असतात. त्यानंतर 4. षटकार नावाने खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ, संजगिरी, शिरीष कनेकर, बाळपंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळावर वृत्तपत्रातून लेखन करीत असत. 5. इंग्रजी भाषेवर तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडा लेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळाच्या साहित्याचा इतिहासच आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर यामध्ये उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये 1. पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर 2. खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर 3. हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर 4.
हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग. त्यानंतर 5 पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. आणि 6वा जो उद्योग आहे तो म्हणजे प्रवासी एजंट्स, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड, ठिकाणांची माहिती छापणारी पुस्तके, मुद्रके इत्यादी व्यवसायही पर्यटकाशी संबंधित असतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. तर याचे उत्तर, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्वाची असतात. त्यामध्ये 1 महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. त्यानंतर 2 कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. त्यानंतर 3 कागदपत्रांची मागणीनुसार शासनाला व नागरिकाला उपलब्ध करून देणे. त्यानंतर 4 जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादी पासून संरक्षण करणे. त्यानंतर 5 अभिलेख व्यवस्थापनाविषयी संबंधित कार्यपद्धती अंमलात आणणे. त्यानंतर 6 संगणकीय प्रणालीचा वापर करणे. त्यानंतर 7 विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे. त्यानंतर 8 राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना जतन करून ठेवणे. त्यानंतर 9 महत्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे. त्यानंतर 10 अभिलेखागारांची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे. आणि 11वी जी बाब आहे ते म्हणजे महत्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिकेवर व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामध्ये 2 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान ते म्हणजे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. यासाठी पर्याय अ जलक्रांती, ब हरित क्रांती, क औद्योगिक क्रांती आणि ड धवल क्रांती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हरित क्रांती. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब राज्यात आहे. यासाठी पर्याय अ ओडिसा, ब बिहार, क आसाम आणि ड जम्मू आणि काश्मीर. तर याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक ड जम्मू आणि काश्मीर. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास या ठिकाणी सहकारण स्पष्ट करावायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. तर हे विधान बरोबर आहे. कारण एक समाजातील सर्व व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात. त्यानंतर 2 जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. त्यानंतर 3 त्या समाजाची भूमिका विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात. म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात. त्यानंतर दुसरे विधान, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण नंबर 1, कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर 2, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करावयाची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर 3, खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचवून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1, अर्थव्यवस्थेतील बदलाचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो. त्यानंतर 2, भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तूचा कमी दर्जा पण अधिक किमती यासारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर 3, अशा
फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे आणि त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे चळवळ. तर याचे उत्तर 1. एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिला चळवळ असे म्हणतात. त्यानंतर 2. चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढावा, सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळ होत असतात. त्यानंतर 3. सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी चळवळी होतात. असे नाही तर शासनाच्या काही निर्णयाचा वा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळ होतात. त्यानंतर 4. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, स्वच्छता, वाईट प्रथा, परंपरा इत्यादी विविध विषयातील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळविणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा 2. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक किंवा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती आपणास करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे आणि त्यापैकी पहिली जी कृती आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. तर त्यामध्ये 1. शिवसेना, 2. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर 3. शेतकरी कामगार पक्ष आणि 4. समाजवादी पक्ष. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे पर्यावरण चळवळीचे विषय. तर पर्यावरण चळवळीचा पहिला जो विषय आहे तो म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे जतन. त्यानंतर दुसरा हरित पट्ट्यांचे संरक्षण. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंगलतोड थांबविणे आणि चौथा नद्यांचे प्रदूषण रोखणे. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक प्रश्नांचे उत्तर आपणास सोडवायचे आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे चळवळीमधून कोणते प्रश्न हाताळले जातात. तर याचे उत्तर सार्वजनिक प्रश्नामधून चळवळी उभ्या राहतात. हे प्रश्न सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकतात. त्यामध्ये 1. नागरिकांच्या हक्काचे जतन, मताधिकार, स्वातंत्र्य अशा प्रश्नांसाठी राजकीय चळवळी होतात. त्यानंतर 2. किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता, रोजगार, स्वदेशीचा वापर अशा आर्थिक प्रश्नावर चळवळी होतात. त्यानंतर 3. समाजातील अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता, भेदभाव अशा सामाजिक प्रश्नावर चळवळी होतात. त्यानंतर 4. भाषेवरील, प्रदेशावरील अन्याय विरोधात, स्वच्छता, पर्यावरण, शुद्धीकरण, हरित क्रांती, धवल क्रांती अशा विविध प्रश्नावरही चळवळी होतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2. प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात.
त्यानंतर 3 आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो आणि 4 निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर 5 राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रहो, या व्हिडिओमार्फत आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव कृतीपत्रिका 2 आपण पाहिलेली आहे. असेच सराव कृतीपत्रिका 1 ते 10 आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.